बापरे, शिवा आणि शक्ती इकडे काय करते? म्हणजे रात्री आम्हाला बघितलं, संशय तर त्याला आला नसेल ना? त्यांनी वहिनी बॉसला बघितलं तर? नाही 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 नाही, काय करू मी आता? बापरे. हा, जय बा चटकोबा, जय बा चटकोबा, जय बा चटकोबा. काय हे काय आहे? इथे काय करतोय? आपण बळी देत होतो ना, मग इथे काय करतोय? वहिनी बॉस बळीच देत होतो, पण तुम्हाला अचानक काय झालं तेच मला कळेना. तुम्ही हातात कोयता घेतलात आणि पुढे पुढे धावायला लागलात. बरं झालं बॉसने मला बोटांची आयडिया दिली, तुम्हाला भानावर तरी आणता आलं. थँक्स चटकोबा, थँक्स. आधी शक्ती पुन्हा एकदा तिचा खेळ खेळून गेली तर? हो तसंच काहीतरी. चटकोबाला बळी देऊ नये म्हणून मला भूल घातलीस काय? चल आता बळी द्यायला उशीर नको व्हायला. ती माणसं शुद्धीवर येण्याच्या आत त्यांचा बळी द्यायचा आपल्याला. चल लवकर. हो हो वहिनी बॉस, जाऊया जाऊया. पण अजून एक सांगायचं आहे. काय? शिवा आणि शक्ती रामेश्वराच्या मंदिराकडे जाताना मला दिसले. वहिनी बॉस, त्यांना आपल्यावर संशय तर आला नसेल ना? आपल्या प्लॅन बद्दल त्यांना कळलं नसेल ना? नाही नाही, असं काही झालं नसेल. आणि आले असतील ते त्यांच्या देवदर्शनाला, काही संबंध नाही त्याच्याशी. पण आता आपल्याला बळी देणं जास्त महत्वाचं आहे. चल लवकर. रे काय रे, शिवाशेठ चक्क तुला न सांगता देवदर्शनाला गेला? अरे माझं काय आहे, माझं सोड रे. तू तर त्याचा लंगोटी यार आहेस ना. हा, कसला लंगोटी यार? ते शिवाशेठच्या आशाय वागण्यावरनं तर मला वाटायला लागलंय की तू त्याचा लंगोटी यार काय, आता ते बरमोडे यार पण नाहीयेस. ए खादाड खुळकुळ्या, असं काय नाही आहे. म्हणजे त्याने आपल्याला फोन करायचा प्रयत्न केला असेल, पण माझा फोन जरा नेटवर्कच्या बाहेर असेल. अरे तसंही माझा ना 2 दिवस इश्यूज आहे, फोनचा नेटवर्कचा इश्यू आहे. नेटवर्कचा इश्यू तुझ्या फोनचा? पण काही काय फेकत, मला असं वाटतंय. म्हणजे काय माहितीये का, तू शिवाशेठ तुमच्या ना जो मैत्रीचा सिग्नल आहे ना, तो असताना वीक होत चाललेला. आणि शक्ती मॅडम आणि शिवाशेठच्या प्रेमाचा सिग्नल असा स्ट्रॉंग झालेला, स्ट्रॉंग. त्यामुळे प्रॉब्लेम आहे माहितीये का? म्हणजे ऐक, म्हणजे काय माहितीये का मस्तऱ्या, मला असं वाटतंय, म्हणजे मला असं म्हणायचंच आहे, शक्ती मॅडम शिवाशेठ ठीक आहे. आता शक्ती मॅडमनी शिवाशेठला आय लव्ह यू म्हटलं असेल, म्हणून ते दोघं देवदर्शनाला गेले असतील, ते तुला न सांगता. भावा, हा, अरे ही तर लय चांगली गोष्ट आहे ना भावा. पण ही गोष्ट आपल्या भावाकडून म्हणजे शिवाकडून ऐकायला किती मजा येईल. त्याला फोन लावतो आणि त्याच्याकडूनच ऐकतो. त्याच्याकडून ऐकल्यावर तुला डायरेक्ट एशियन राईस खायला दिलाच म्हणून समज. मी पण तुझ्यावर ए आहे ना, एशियन खायला, एशियन राईस काय. फोन लाव, फोन लाव, फोन. येस, लागला लागला. नाही, नुसतं टुकटुक आवाज येतोय. टुक ये नंद्या, हा, हे दोघं कुठं गेले असतील रे? संपर्क क्षेत्राच्या बाहेर.
नाना नाना लवकर बाहेर आहे बघ, तुझं इतक्या वर्षाचं स्वप्न पूर्ण केलंय. अरे काय बोलतोय शिवा? इतक्या वर्षाचं कसलं स्वप्न पूर्ण केलंस? मामनजी, शिवा, शक्ती, तुम्ही दोघांनी खरंच लग्न केलं? मी स्वप्न तर बघत नाही ना. हे शिवा, मला चिमटा काढ. अरे मामनजी, अहो हे स्वप्न नाही, खरे माझा गृहप्रवेश करताय ना. गृहप्रवेश? हो, एक मिनिट. अरे शिवा, तुम्ही दोघांनी पळून का लग्न केलं? अरे तुम्हा दोघांचं लग्न आपल्या दारात मंडप टाकून मला धूमधडाक्यात करायचं होतं. नाना, आता लग्न झालं हे महत्वाचं आहे की कसं झालं हे महत्वाचं आहे? नाही, तू बरोबर बोलतोय. लग्न झालंय हे महत्वाचं आहे. मग आता आत येऊ की नको? हो, या की, या. थांबा, खबरदार एक पाऊल पुढे टाकलं तर.